राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री यांच्याविषयी काँग्रेसच्या अधिकृत एक्स ट्विटर हँडलवर करण्यात आलेला कथित गुंगी गुडिया या उल्लेखाच्या निषेधार्थ नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले आहे। आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध नोंदवला। आंदोलन दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। यावेळी बोलताना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी काँग्रेसवर महिलांचा अपमान केल्याचा आरोप करत अशा वक्तव्याचा निषेध केला। तसेच अशा प्रकारची भाषा सहन केली जाणार नाही आणि काँग्रेस नेत्यांना महाराष्ट्रात कोठेही फिरू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला। या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांच्या उपस्थितीत आंदोलन शांततेत पार पडले। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, महायुतीचे आमदार, महायुतीचे नेते यांच्या आग्रहास्तव आदरणीय सुनेत्रा वहिनींनी झालेलं दुःख विसरून उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली। लाखो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारलं आणि अशा एका कर्तव्यगार महिलेच्या संदर्भानं अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे जाहीर निषेध करण्यासारखं आहे आणि आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आहे। काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी तात्काळ राष्ट्रवादीची आदरणीय सुनेत्रा वहिनीची आणि महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा त्यांना आम्ही तर नांदेड जिल्ह्यात फिरू देणार नाही, पण महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे पदाधिकारी कुठेही त्यांना फिरू देणार नाहीत एवढे या निमित्तानं सांगणार आहे। एकेकाळी आदरणीय इंदिराजी गांधी यांच्या संदर्भानं असाच उल्लेख केलेला होता। याचं भान कदाचित काँग्रेसवाल्याला नसावं आणि ज्या लोकांनी अशा पद्धतीचा उल्लेख केला होता त्यांनी दुर्गा म्हणून इंदिराजीची तारीफ केली। त्याच पद्धतीची तारीफ आदरणीय सुनेत्रा वहिनीजी यांनाच करावी लागणार आहे आणि सुनेत्रा वहिनी या राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री महिला आहेत। त्या आमच्या दुर्गा आहेत, त्या आमच्या भगिनी आहेत, त्या लढाऊ नेत्या आहेत आणि अशा नेत्यांच्या संदर्भाने वक्तव्य करणं याचा जाहीर निषेध राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही करतो।